खरं तर सूर्योदय पाहिला आपण, पण तो कसा होता हा ज्याचा त्याचा प्रश्न असल्यामुळे मी त्याच्यावर काय कॉमेंट करू शकत नाही आहे. आणि आता मी पुढे आलो आहे ते इलेक्ट्रिक पार्क किंवा सेटलर्स पार्क. तिथे मला हे असं दृश्य दिसतंय पहा. हा ब्रिज, हे फवारा कारंजा, आणि समोर पुढच्या बाजूला असेल ते लॉकपोर्ट स्ट्रीट आहे. तिकडून मी आलेलो आहे. मी आत्ता गार्डनमध्ये आहे खरं तर. आणि ह्या गार्डनमध्ये असताना आपण ह्या ब्रिजवरनं जाण्याचा प्रयत्न करूयात. हा छान ब्रिज दिसतोय पहा मला. सूर्योदय पाहण्यातच बराच वेळ गेला, मला वेट करावा लागला बराचसा. आणि त्यानंतर आता मी ह्या गार्डनमध्ये जे आलो आहे ते इतका चालत येऊन मला यावं लागलं, इतका वेळ चालायला लागला. आपण ह्या ब्रिजवरनं आता वॉक करूयात. हे परत काहीतरी असे पोस्टर्स लावलेले आहेत कडेने, आणि आपण ह्या ब्रिजवरून वॉक करूयात. आणि वॉक करत असताना मला जे सुंदर दृश्य दिसतं ते पहा. हे सेटलर्स पार्क आहे. ह्याला इलेक्ट्रिक पार्कसुद्धा म्हणत असावेत कदाचित, कारण 2 नावं दिसली होती मला. आणि हा ब्रिजवरून येतोय. अमेरिकेचे फ्लॅग लावलेत प्रत्येक पोलवर. आणि हे जी गर्द झाडी दिसते त्याच्या मागे डुपेज रिव्हर आहे. आता मला बऱ्यापैकी इकडच्या भागातली माहिती झाली असेल, कारण हे प्लेनफील्ड डाऊनटाऊन आहे. डाऊनटाऊनमध्ये आलो आहे मी मॉर्निंग वॉकला आलो आहे. ह्याचा अर्थ असं काही नाही की फार जवळ आहे आणि फार दूरसुद्धा नाही आहे, पण छान वाटतं आहे अगदी. ते नदी दिसत नाही आहे पलीकडे, थोडी दूर आहे अजून. मी ह्या पॉन्डवर उभा आहे. ह्या पॉन्डच्या कडेने चालतो आहे. आणि परत जसं म्हटलं मी तुम्हाला की असे जागोजागी अमेरिकेचे झेंडे लावलेत, आणि ते परमनंट असावेत, कारण ते बांधून चांगल्या प्रकारे ठेवलेले दिसत आहेत. नाही, मी म्हटलं तसं ती पलीकडे नदी नाही आहे. पलीकडे रेल्वे रूळ दिसत आहेत मला, आणि त्याच्या पलीकडे कदाचित नदी असेल, कारण एवढी किर्द आणि गडद झाडी मला असं वाटलं की इकडे नदी असेल म्हणून. नदी आहे पलीकडे नक्की, पण ती थोडी दूर असेल. पण त्याच्या अगोदर मला हे जे तुम्हाला म्हटलं तसं रेल्वे रूळ दिसत आहेत. आणि अमेरिकेच्या म्हणजे जागतिक वर्ल्ड वॉर फर्स्ट आणि सेकंड जे झाले होते त्याच्यामध्ये जे अमेरिकन लोक शहीद झालेले आहेत त्यांचं स्मृतिस्थळ आहे पाहिजे सेटलर्स पार्क. हे ते सेटलर्स पार्क. आपण आत्ता ज्या गार्डनमधनं चालतो आहे ते 1904 साली इलेक्ट्रॉनिक पावर वॉज एस्टॅब्लिश बाय द अरोरा प्लेनफील्ड अँड ज्युलियट रेल्वेनी स्थापलेलं आहे. त्याच्यानं हे मी जमिनीवरचं दाखवत आहे. लिंकन हायवे वॉज कन्स्ट्रक्टेड इन 1913. त्याच्याशिवाय पुढे फर्स्ट गॅसोलिन वॉज सोल्ड इन प्लेनफील्ड 1915. असं बरंच पुढे मी हे सर्व दाखवत बसलो तर खरंच बऱ्यापैकी व्हिडिओ आपला जाईल. आता दुरून मी हे तुम्हाला स्मृतिस्थळ दाखवतो आहे. हे पाहे, हे स्मृतिस्थळ आहे. आणि त्याच्या अगदी समोर ही प्लेनफील्डचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग लिहिलेली आहे. मला कन्फर्म माहिती आहे म्हणलं मी जरी म्हणत असलो साईड आहे पण ती. आणि हे स्मृतिस्थळ ते पार्कमधलं हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंगची बॅक साईड आहे किंवा फ्रंट साईड आहे, कारण पलीकडच्या बाजूनी रोड हायवे आहे. आणि ही ती ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग. आणि मी जसं म्हटलं तसं जो हायवे तो पुढे आहे. आणि इथे मी आता हा व्हिडिओ बंद करणार आहे. सकाळी 6:22 झालेली आहेत आणि मी आत्ता जसं म्हटलं तुम्हाला की व्हिडिओ बंद करणार आहे. तर
चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. गॉड ब्लेस यू ऑल ऑफ यू. ही अमेरिकेतली महत्त्वाची नदी डुपेज नदी म्हटलं जातं हिला. जसं आपलं पुणे हे मुळा मोठ्या नदीच्या काठावर वसलं आहे, तसं हे प्लेनफील्ड डाऊनटाऊन हे पाहे समोरचं डाऊनटाऊन ह्या डुपेज नदीवर वसलेलं आहे. डुपेज नदी